पण तेव्हा काय ते विचारतात, तिथे गेल्यानंतर बोलतात आम्हाला सांगा, पण त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला ठरवतो. बिल नाही दाखवलं आणि तुम्ही तर ते काय चौक तुमच्याकडे मागतील. जसा आधार कार्डला काय मागतात, नंबर मागतात तसंच तुमचं ते मागतात काय, ग्राहक क्रमांक मागतात. काय मागतात म्हणजे पहिली गोष्ट, जेव्हा तुम्ही बिल तुमच्याकडे येईल तुम्हाला काय माहित पाहिजे, तुमचा मीटर क्रमांक माहित नसेल तरी चालतंय, पण ग्राहक क्रमांक तुम्हाला माहित पाहिजे. तर पहिली गोष्ट, बिल जेव्हा तुमच्या इथे येईल तेव्हा तुम्हाला काय बघायचंय, ग्राहक क्रमांकला एक नंबर असतो. समजा XX048148 काय असेल तो, बरोबर. या नंबरवर काय, जसं आधार कार्डमध्ये तुमची माहिती असते तशीच या नंबरवर तुमची बिलामध्ये माहिती असते. त्यामध्ये तुमचं नाव असतं, तुमचा ऍड्रेस असतो, तुमचा मीटर क्रमांक, हे सगळ्या डिटेल्स या कोडवर असतात. म्हणून तो कोड तुम्हाला माहित पाहिजे. दुसरं, बिल बघितलं की नाही तुम्ही सगळ्यांनी, बघितलं. बिल किती महिन्याचं असतं, नक्की. ग्राहक क्रमांक बघितल्यानंतर बिलिंग युनिट बघायचं. काय बघायचं, बिलिंग युनिट म्हणजे काय सांगतो. तुमच्याकडे बिलिंग युनिट आहे पाली, काय आहे तुमच्याकडे, पाली 4133. हा 4133. 4133. हा 4133. तर ह्याचा कोड आहे ना पालीचा, तो 4133. हा कोड आहे, हा काय डिकोड आहे. या कोडला इथे डिकोड केलं तर तुम्हाला काय मिळेल, पाली मिळेल. कळतं काय. तुमचा रोल नंबर काय, तुझा रोल नंबर काय, रोल नंबर काय, तुझा रोल नंबर, पट क्रमांक, हजेरी क्रमांक, हजेरी क्रमांक किती, 28. हा जो आहे 28, हा तुमचा रोल नंबर आहे ना. पण त्या रोल नंबरच्या पुढे तुमची माहिती असते ना, त्यालाच हा कोड याला म्हणतात, त्याला डिकोड म्हणतात. एवढं फक्त लक्षात ठेवा, बाकी काही टेन्शन घेऊ नका. असं काही महत्वाचं नाही आहे त्या गोष्टी. फक्त तुम्हाला माहित पाहिजे की एखादा माणूस बिल ग्राहक क्रमांक कशाला विचारतो, की तुमचं नाव आणि तुमचं फक्त त्या माणसाला माहित पाहिजे, म्हणून तुम्हाला तो ग्राहक क्रमांक विचारतो. मग तो कॉम्प्युटरवर टाकतो ग्राहक क्रमांक आणि त्याला तुमची माहिती देते, बरोबर. म्हणून तो ग्राहक क्रमांक असतो. बिलिंग युनिट का बघायचं, तर जिथे तुमचं बिलिंग युनिट असेल तिथेच तुम्हाला ते बिल भरायचं असतं. काय, जिथे जे बिलिंग युनिट असेल तिथेच तुम्हाला बिल भरायचं असतं. जर का आमच्याकडे आले तर 4718 असेल तर याचा अर्थ ठाणा आहे. तुमच्याकडे काय 4133 आहे, आमच्याकडे 4718 असेल तर ते ठाणे आहे, बरोबर. कोड कळलं, कोड आणि डिकोड कळते का तुम्हाला. जिथे नाही कळत तिथे मला विचारा. पहिले काय बघायचं बिलामध्ये, बिल हातात आलं की ग्राहक क्रमांक काय बघायचा, त्यामध्ये काय असते ग्राहक क्रमांकात आपली पूर्ण. दुसरं काय बघायचं, बिलिंग युनिट काय बघायचं, जे बिल कुठे भरायचं हे आपल्याला कळतं, किंवा तक्रार कुठे करायचं ते कळतं आपल्याला. तिसरी गोष्ट बघायची ते मागील रिडिंग डेट, मागील रिडिंग डेट तारीख किंवा आणि चालू. काय बघायचं, मागील रिडिंग तारीख आणि चालू रिडिंग तारीख. हे कोणतरी मुलगा इथे यायला प्लीज, कोणीतरी एकाने या, तुषार का कोणी या, कोणी काय. मी काय सांगायला फक्त बिल वाचायला सांगतो, बाकी काय सांगत नाही. तुषार का वाचायला ग्राहक क्रमांक काय तिथे वर आहे. वाच. तिथे ग्राहक क्रमांक कुठे दिसतो, ग्राहक क्रमांक काय ना आहे, ग्राहक क्रमांक वाच काय सर्वांनी बघा. 00 5 वेळा 0. हा 10 29 13 40 90. हा इतके डिजिट, याला डिजिट्स म्हणतात. माहिती आहे डिजिट म्हणतात, माहिती आहे तुम्हाला. डिजिट तर माहिती आहे, किंवा तुम्ही एकक म्हणता, काय म्हणता, शतक म्हणतात, दशक म्हणता, बरोबर ना. त्याला डिजिट म्हणतात.
हा किती डिजिटचा आहे? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 बरोबर. रेशन कार्ड बघितलं का तुम्ही? रेशन कार्ड, रेशन कार्डवर 12 नंबर कोड असतो है ना. 12 नंबरचा कोड देतात ना तुम्हाला. त्याला डिजिट म्हणतात. किती डिजिटचा आहे? मोबाईल नंबर किती डिजिटचा आहे तुमचा? 10. हे बरोबर माझ्या बरोबर. बिलिंग युनिट 4133 आहे. त्या 4133 बिलिंग युनिट आहे. बिलिंग युनिट काय बिलिंग युनिट किती आहे? हा किती आहे? 47. पुढे काय लिहिले? गडकरी. हे ठिकाण ठाण्यामध्ये तिथे जसं सुधागड तालुक्यात पाली आहे तसं फोर्सेंट हा ठाण्यातला गडकरी एरिया आहे. नेक्स्ट मागील रिडिंग तारीख काय आहे? या बाजूला 3/11. हा आणि चालू या खाली असेल मागील रिडिंग आणि चालू 3/12 दोन्ही सेम आहे. हा ही 3/11 आहे आणि ही 3. या दोन तारखांमध्ये काय फरक दिसतो तुम्हाला? काय फरक दिसतो? या दोन्ही तारखा तुम्ही चेक करायच्या का? तर तिथे आपल्याला बिल कधी नेहमी किती महिन्यात येतं? महिन्यात येतं बरोबर ना. महिन्याचं बिल येतं बरोबर. म्हणून हे 2 तारखा चेक करायच्या. काय होईल? समजा ही तारीख 31/11 आहे आणि ही समजा आली 10/1. किती आली? किती दिवस झाले? ठीक आहे आपण काही म्हणतो पण 7 दिवस जास्ती आहेत की नाही? 8 दिवस असले 10 दिवस असले 12 दिवस ते तुम्ही गणित करा. याचा अर्थ तुम्हाला बिल किती दिवसाचं जास्ती येईल? म्हणून नेहमी तारीख चेक करायची. काय चेक करायची? मागील रिडिंग डेट आणि चालू रिडिंग डेट बरोबर. बिल किती महिन्याचं असतं? 1 महिना. इथपर्यंत कळालं? ग्राहक क्रमांक का बघायला माहित पाहिजे, बिलिंग युनिट का माहित पाहिजे आणि मागील रिडिंग आणि चालू रिडिंग तारीख का माहित पाहिजे बरोबर. त्यानंतर इथे रिडिंग हे तारीख मागे काय दिलं. चौथी गोष्ट आपल्याला बघायची ती काय बघायची आहे? मागील रिडिंग. काय बघायचं आहे? आणि चालू रिडिंग बरोबर ना. हा चालू रिडिंग मागील रिडिंग किती आहे? मोठ्याने बोल. 21/0. वही पेन आहे का सगळ्यांकडे? हा चालू रिडिंग किती आहे? 0 62 65 बरोबर आहे. एक मिनिट समजा तुम्ही गेल्या महिन्यात तुमच्या बिलाची युनिट असेल 200 किती असेल आणि या महिन्यात रिडिंग घेतल्यानंतर 250 आले. याचा अर्थ किती तुम्ही वीज वापरली? किती युनिट वापरले? काय केलं? काय केलं? रिलेशन काय दोन संख्येमध्ये? 50 युनिट वापरले. कसे काढले? 250 मध्ये काय केलं? म्हणजे करंट बिल म्हणजे आता जे आले त्याचं रिडिंग भागिले मागचं रिडिंग त्याला मायनस केलं की तुम्हाला काय मिळेल? युनिट मिळतील. काय मिळतील? युनिट. याचा अर्थ आपण किती वीज खर्च केले किंवा आपण किती वीज वापरले याची माहिती आपल्याला मिळेल. तर आता किती वापरले तुम्ही? या बिलामध्ये किती वापरले या ग्रस्ताने? त्यांचं गेल्या महिन्याचं बिल होतं युनिट होतं 21,042 आणि आता त्यांच्याकडे 21,065 म्हणजे त्या माणसाने किती वीज वापरली काढा करा पटापट मायनस करा. ह्याच्यात हे मायनस करा. 22 युनिट आहे बरोबर. आता तुम्हाला तुमच्या घरी बिल असेल त्याचं युनिट काढता येईल का? किती वापरले ते त्यांनी सांगितले म्हणून आपण आंधळेपणाने त्यांचं ऐकायचं नाही. आपल्याला 2 डोळे दिले देवानी बरोबर, कान दिले, त्याचा वापर करायचा. किती युनिट वापरले या माणसाने? 23. या ग्राहकाने किती युनिट वापरले? तुमच्या हातात बिल पडल्यानंतर पहिले काय बघणार तुम्ही? दुसरं काय बघणार?
तिसरं काय बघणार? चौथं काय बघणार? हा. युनिट किती वापरले? 23. ओके. ग्राहक क्रमांक का बघणार तुम्ही? त्यात माहिती असते. बिलिंग युनिट का बघणार? कुठे बिल भरायचं ते आपल्याला माहित असायला पाहिजे किंवा तक्रार कुठे करायची माहित असायला पाहिजे म्हणून. मागील तारीख आणि तारीख का बघणार? एका महिन्याचं बिल आहे की नाही कळेल आपल्याला. मागील रीडिंग किती होतं या महिन्यात रीडिंग किती हे का बघणार? आपण वीज किती वापरले हे आपल्याला क्लिअर आहे. आता 23 युनिट त्या माणसाने वापरले म्हणजे आता समजा 40 रुपये डझन केळी आहेत. किती आहेत? 1 डझन. तर 20 डझनला किती? साधा प्रश्न आहे म्हणजे तुम्हाला दोन्ही फिगर असे दिले की याचे शून्य आहेत दोन्ही फिगर. हा काय केलं तुम्ही? गुणाकार केला बरोबर. तसंच वीज बिलामध्ये प्रत्येक युनिटला रेट असतो. काय असतो? एक दर ठरलेला असतो आणि जितके युनिट वापरलं त्याला तुम्ही काय करणार? त्याला 1 युनिटला समजा 20 रुपये असेल तर 23 युनिटला काय असतील तर काय करणार तुम्ही? कशाला करणार? 20 रुपयाचा आणि मला प्रश्न विचारले नाही पाहिजे पण काय करणार? बेसिक आहे विचारायला हवे. पण गुणाकार येतो तो सगळ्यात गुणाकार येतो ना? वजाबाकी अधिक भागाकार. काही जण हसतायत म्हणजे येते सगळ्यांना. प्रश्न योग्य नव्हता बरोबर आहे. ठीक आहे. किती युनिट वापरले तुम्ही? तुम्हाला आता मार्क्स ग्रेड दिले जातात की मार्क्स दिले जातात? ग्रेड ठरवले जाते ना. ग्रेड काय कोणते कोणते ग्रेड आहेत तुम्हाला? ए बी सी डी अवघड. ठीक आहे. आता मला इथं ए म्हणजे किती ते सांगा मला. 90 ते 100. ओके. बी ला 70 ते 80. ओके. सी ला 60 ते 50. हा. आणि डी ला तुम्ही बोला द्या. मी मला माहित नाही मी तुम्हाला विचारतोय. ठीक आहे मी कन्फर्म करेल याचा पण ठीक आहे. किती? डी. ठीक आहे. आता एक काम करा सगळ्यांनी टाळ्या वाजवा. वाजवा खरंच वाजवा. का वाजवा आणि जर तुमच्यासाठी दिलं ना माझ्यासाठी नाही. कारण का मी इतक्या ठिकाणी विचारलं तर कोणाला माहित नव्हते. ठीक आहे. जरी चुकी झाली तरी तुम्ही सांगितलं म्हणून त्यासाठी काय आहे तुम्हाला. मॅडम किती आहेत? ए ग्रेड 91 ते 100 आहे. व्हेरी गुड. हा हा हे मला आठवतं. 71 ते 90 दुसरं. हा 71 ते 90 बरोबर. 90 सर. हा. शीला तिसरं ठीक आहे. एनिवे हे कळलं तुम्हाला? 81 ते 90. हा 81 ते 90. 81 ते 90 इथे. हा. नंतर 71 ते 80. 80. हा आणि नंतर 61 ते 70. हे बरोबर आहे. मी हा का प्रश्न विचारला असेल? हा बिलच्या संदर्भात म्हणून मी विचारला. आता जर मी तुम्हाला विचारला नसता. कारण का बिलामध्ये पण ग्रेड आहे. बिलिंग जे कॅल्क्युलेशन करतात त्यामध्ये सुद्धा ग्रेड आहे. म्हणून मी तुम्हाला विचारलं की हे माहिती आहे का? माहित नसेल तर काही अडचण नाहीये. आता 91 ते 100 म्हणजे किती होतात? किती युनिट किती जातात? 91 ते 100 युनिट वापरले. तुम्ही किती युनिट वापरले? 9. हा. आता 9 कसे वापरले सांगा मला. तुम्ही कुठे गडबड करणार हे मला माहिती आहे बरोबर. 10 युनिट बरोबर ना? कळलं त्याचं 91 लॉजिक कळलं? लॉजिक कळलं? 91 ते 100 म्हणजे 10 युनिट. आणि प्रत्येक जिथे शिकवतात फक्त एकामध्येच गडबड करतात. एक असतं ना एक हातचे घेताना पण मल्टिप्लिकेशन करताना पण प्रत्येक ठिकाणी गडबड होते. कॉमन गडबड आहे ती. आता इथे काय लिहिले? हे काय लिहिले? हा आता मला सांगायचं हे युनिट हा बघा आता
जसे तुम्हाला ग्रेड आहेत ना तसं एमएससीबी पण करते. हा किती आहे? 0 ते हा 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 ओके ओके हा व्हेरी गुड व्हेरी गुड. तुमचं मॅथ चांगलं आहे आता. साईन कोणते ते असं आहे का? याचा अर्थ 1000 पेक्षा उणे. आता 0 ते 100 म्हणजे किती युनिट? 0 ते 100 म्हणजे किती युनिट? व्हेरी गुड. 100 ते 300 म्हणजे किती युनिट? 300 ते 500 किती युनिट? 200. ओके. 500 ते 1000 किती युनिट? आणि हे अनलिमिटेड आहे म्हणजे 1000 चे किती पण येऊ दे. बरोबर? हे क्लिअर आहे तुम्हाला? आणि बी जेव्हा कॅल्क्युलेशन कराल तेव्हा या गोष्टी जाणणार तुम्हाला. हा झालं युनिट. हा 23 युनिट. 0 ते 100 समजा त्या माणसाने युनिट वापरले तर काय रेट आहे? दर आहे खाली त्याच्या लिहिले. काय दिले लेफ्टला? काय दिलंय? मोठ्याने बोल, मला नको सांगू त्यांना ना. ऐकायला येते? नाही ते बोल त्यांना खाली. मास्क थोडा खाली घे आणि मग बोल. आणि हा ते तुला त्यांना ऐकायला आलं तरी तुला नारा नाही आलं तुला बोंबलायला लावतो. येते का ऐकायला? नाही ते बघ काय काय लिहिले? आलं ऐकायला? व्हेरी गुड. वीज आकार हे युनिट आणि हा वीज आकार. जसं मी मगाशी सांगितलं की 1 डझन केळ्यांना 40 रुपये आहे बरोबर. तर 20 ला किती? बरोबर. हा त्याचा रेट झाला बरोबर ना. तसंच हा वीज आकार 1 युनिटला आपण वापरले किती? 23 युनिट. 1 युनिटचा दर दिले त्यांनी. काय दिलंय? 0 ते 100 ला किती? असं रुपये आणि पैशामध्ये बोल. किती येते? व्हेरी गुड. नेक्स्ट नेक्स्ट. व्हेरी गुड. नेक्स्ट नेक्स्ट. बघा आता धमाल कळाली का तुम्हाला? काय काय कळालं? या काय कळालं? 0 ते 100 युनिट असतील तर किती? किती? 3 रुपये 46 पैसे दर आहे. 100 ते 300 असतील तर किती? 300 ते 500 असतील तर किती? 500 ते 1000 असतील तर किती? आणि 1000 पेक्षा जास्त असतील तर किती? क्लिअर कळलं तुम्हाला आता? म्हणजे आपण किती युनिट वापरले पाहिजे आपलं बिल कमी येईल. हा व्हेरी गुड. आता आपले आई बाबा बोंब मारत असतात ना वीज कमी वापर वीज कमी वापर. त्याचं कारण हे आहे की वीजचा वापर हे तुम्हाला इथे फक्त 100 युनिटला होतात 346 रुपये. हे 100 युनिटला. हे 200 युनिटला किती होतात? हे 200 झाले ना. 7 × 43 करा किती झाले? काय काय बडबडलं काय? कसं काय रुपयामध्ये बोलताय तुम्ही? 1 लाख बिल येतं का? हा पॉइंट आहे तिथे म्हणजे रुपये पैशामध्ये सांगा किती? 1486. हा .20 14 बरोबर आहे. 100 युनिटला किती असतील? हे 200 युनिट 100 युनिटला किती असतील? किती असतील? बरोबर आहे. कोणतरी बरोबर बोलतो. आणि 100 येते 743 होता डायरेक्ट. बरोबर ना. आणि इथे 100 ला किती आहे? म्हणून इतकेच बिल वापरत जा. याच्या पुढे जाऊ नका. डायरेक्ट डबल आहे तुम्हाला. 100 युनिटचा रेटच डबल आहे. कळलं? क्लिअर आहे तुम्हाला? याचा अर्थ दुसरा एक सांगतो. समजा तुमचे युनिट वापरले आता मला 23 वापरलेत म्हणून याच्यामध्ये पण समजा मी वापरले 225 युनिट. किती वापरलेत? आता याला बायफर्केशन करा म्हणजे याचं डिवाइड करा किंवा वेगवेगळ्या गटामध्ये टाका. कसं टाका?
225 इथे किती युनिट आहे 100 किती उरले 125 उरले ना हे किती आहे युनिट 200 बरोबर आलं किती इथे 125 आहे बरोबर ना कळलं सॉरी हा हे 325 असतं तर कसं केलं असतं सांगा इथे 200 केले असते व्हेरी गुड बरोबर आहे आणि इथे किती केले असते बरोबर आहे इथे 523 असते किती कसे केले असते तुम्ही बायफर्केशन हा पहिले 100 ला हा रेट टाकला असता बरोबर दुसऱ्या 200 ला हा रेट टाकला असता किती झाले आता किती उरले इथे किती 200 लिहू ना आणि इथे किती लिहू म्हणजे 100 ला 346 बरोबर ना याला 1 किती उरले 1 4 7 4 8 7 बरोबर ना आणि याला किती 2000 केवळ काहीतरी असते बरोबर ना आणि 23 युनिटला आणि मला सगळ्यांची बेरीज केली का तुम्हाला 523 युनिटचं बिल मिळेल कळलं आता आपल्याला किती बिल आहे 23 युनिट बरोबर आता आपण बिल कॅल्क्युलेट करू या गोष्टी कळाल्या का कन्फ्युजन आहे कोणाला झोप येते कोणाला नाही ओके पहिले काय बघाल बिल हातात आलेल्या ग्राहक क्रमांक काय बघाल दुसरं काय बघाल काय बघाल व्हेरी गुड तिसरं काय बघाल मागील रिडिंग आणि चालू रिडिंग मागील रिडिंगची तारीख आणि चालू रिडिंगची तारीख बघा पहिले काय बघाल बरोबर त्यानंतर काय बघाल काय बघाल किती युनिट वापरले कारण किती युनिट वापरले तरच आपल्याला बिल कळेल ना दर माहित आहे त्यांनी दर आपल्याला दिलेले आहे त्याच्या बिलावर दिलेले असतात आता 23 युनिट आहे बरोबर आता ते बिल कसे कॅल्क्युलेट करतात ते मी सांगतो इकडे दिसतंय तुम्हाला सगळ्या ही बाजू दिसेल का बिल हे बिल आहे बरोबर आता ते पहिले काय लिहिलं ते बिल बघित मागे काय पहिले काय लिहिलं त्यांनी स्थिर आकार लिहिला ना स्थिर आकार लिहिला ना बिल जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा पहिले ते लिहिलं असतं स्थिर आकार लिहिलं असतं काय लिहिलं असतं स्थिर आकार म्हणजे जो आकार बदली होत नाही तो फिक्स आहे समजा मी ठाण्याला राहतो बरोबर माझं घर आहे जांभूळवाड्यात आणि मी इलेक्ट्रिसिटी वापरत नाही वापरतो का कारण मी कुठे आहे पण वीज मीटर आहे तिथे मला बरोबर तर मला ते एक हा जो स्थिर आकार आहे तो मारतो नसतो किती आहे लावतात किती आहे मीटर 110 किती आहे तुमच्याकडे 90 असू शकतो 100 असू शकतो जो काय जो एरियामध्ये ठरवला आहे तो स्थिर आकार राहतो पण स्थिर आकार बदली होत तुम्ही मीटर वापरा अगर व्हेरी गुड दुसरं काय वीज आकार वीज आकाराचा दर काय आहे नाही तुला नाही विचार तू त्यांना विचार दर कुठे वीज आकाराचा दर माहिती आहे युनिट माहिती आहे तुम्हाला दर किती आहे वीज आकाराला 0 ते 100 ला 3 व्हेरी गुड म्हणजे तुम्हाला क्लिअर आहे युनिट किती आहे 1 युनिट किती आहे हे प्रति युनिट आहे किती आहे प्रति युनिट म्हणून हे युनिट दिले प्रति युनिट 3 रुपये 46 पैसे एका युनिटला 3 रुपये 46 पैसे तर 23 युनिटला किती ते राहते काय कराल
हुशार आहात तुम्ही, मॅथ्स मध्ये हुशार आहात. 79 पॉईंट. व्हेरी गुड. त्यानंतर काय दिलं बेटा? आता वहन म्हणजे मी काय इंग्लिश शब्द सांगितलं होता? ट्रान्समिशन. वहन का? तर त्यांनी कुठे बनवली? समजा आपल्याला भिऱ्यावर त्यांनी भिऱ्याला वीज तयार केली, पण ती आपल्यापर्यंत पोहोचवली ना. तुम्ही समजा वीट आणली तर ट्रान्सपोर्ट घेतात ना, किंवा तुम्ही फ्रीज घेतला आणि घरी आणायला सांगितलं तर ते डिलिव्हरी चार्जेस घेतात की नाही? त्याच पद्धतीने त्यांनी वीज तयार केली आणि इथे आपल्याकडे पोहोचली, म्हणून त्यांनी ट्रान्समिशन चार्जेस आपल्याला लावले. बरोबर. आता जसं हे युनिटला दर वेगवेगळा आहे, बरोबर ना, तसा वहन आकार जो असतो, वहन आकार ना बेटा काय? हा, वहन आकार फिक्स असतो. काय असतो? पर युनिटला फिक्स असतो, म्हणजे तो वेगळा होत नाही. म्हणजे 1000 पण वापरा किंवा 100 वापरा, वहन आकार सेम राहील. किती आहे? नाही बेटा, म्हणजे डावीकडची लाईन वाच व्यवस्थित. दर काय आहे त्याला? हा, प्रति युनिट किती? 1 रुपया. किती युनिट वापरले आपण? 1000 वापरले असते तरी दर हाच राहिला असता. असं नाही की हा दर नसता लागला. 1 रुपया 45 पैसे एका युनिटला. 23 युनिटला किती करा? वहन आकार 1 रुपया 45 1 युनिटला. 23 युनिटला किती? व्हेरी गुड, व्हेरी गुड. मला तुमची पहिली काळाची बरोबर सांगते. कोण हेल्प नाही करत ना सर? नाही. 33-35 कळालं? ए बी सी. त्यानंतर काय? नाही, इंधन समायोजन आकार आपल्याला लागत नाही, काही कमर्शियल वापरत नाही. पुढे नेक्स्ट 16%. वीज शुल्क आहे का कर आहे? पुढे काय लिहिले? कर लिहिले, टॅक्स लिहिले. हा, पण तो टॅक्सच आहे. याला काय म्हणतात? टॅक्स म्हणतात. काय म्हणतात? प्रत्येक गोष्ट तुम्ही काही खरेदी करा, तुम्हाला टॅक्स हा लागणार. काय होईल? तुम्ही टॅक्स भरता का? साधा प्रश्न आहे मला. टॅक्स भरता की नाही भरत? कोण कोण भरतं? तुमच्या पॅरेंट्स विषयी नाही बोलत, तुम्ही भरता का? तुम्ही टॅक्स भरत नाही? प्रत्येक टॅक्स. चॉकलेट खाता तरी तुम्ही सगळेजण? टॅक्स भरता. मग टॅक्स भरता? बिस्किट खाता का? टॅक्स भरता. तुम्ही सकाळी उठले का बिस्किट घेता, बरोबर? कोणाला बिस्किटचा रॅपर आहे का आता? नाही. व्हेरी गुड. कोल्ड्रिंक घेता, त्यावर सगळ्याकडे टॅक्स लिहिला. काय लिहिलं असतो? म्हणजे तुम्ही जी काही गोष्ट कन्झ्युम करता, म्हणजे जी काही गोष्ट वापरता, जी खाता पिता जे काही करता, तर तुम्ही टॅक्स हा देतात. टॅक्स का घेते गव्हर्नमेंट? का घेते? त्यांना मजा वाटते म्हणून घेते का? तू का घेते? हा? का घेते? ते हळूहळू बोलतात रे. हा, नाही, हळू जोरात बोलला चालेल, चुकलं तरी काय फरक नाही पडत आहे. तर ते बनवायला त्यांना खर्च झालेला असतो म्हणून. काय बनवायला? बिल बनवायला. नाही सर, मग? म्हणजे जी वस्तू आपल्याला हा, बरोबर. पण सरकार काय घेते? सरकार का घेते? तेच म्हणतो, सरकार का घेते? मी जर एखादी वस्तू बनवते तर मी टॅक्स लावतो, बरोबर आहे ना? तो टॅक्स काय मी नाही घेत, सरकार घेते. सरकारने विकायला परवानगी देते. बरोबर, ठीक आहे. अजून काय? अजून आहे, मेन मुद्दा सोडला तुम्ही. बोलत राहा. तुमचं इमॅजिनेशन करा. हा. तुम्ही असे आहात की जी इमॅजिन करू शकता, कारण तुम्हाला आता काहीच माहिती नाही. काहीच माहिती. आम्ही इमॅजिन नाही करू शकत, कारण आम्हाला माहिती आहे टॅक्स कशाला घेतात. तुम्ही इमॅजिन करू शकता. बोला. त्यांच्या कर्मचाऱ्यांना परवानगी देतो. व्हेरी गुड. बरोबर, बरोबर आहे. एकदम बरोबर. परफेक्ट. एक एक मुद्दा येईल. देशाचा विकास करणे. हा, बरोबर बरोबर आहे. बघा, या गोष्टी मला माहित नव्हत्या. तुम्हाला माहित आहे. बोला. चांगले चांगले काही सांगा, काही सांगा, काही सांगा. हा, म्हणजे जे चुकलं तरी चालेल, नो चुकणार प्रॉब्लेम. नाही, कदाचित ते हा, भविष्यात बरोबर. implement होऊ शकतं, तुम्ही होऊ बोलले शकतं. म्हणून. बोला.
काही सांगा, काही वाटतंय अजून काय टॅक्स, त्यासाठी टॅक्स लावला पाहिजे असं वाटतंय तुम्हाला? नाही? ओके, ओके. बरोबर तुम्ही सांगितलं. टॅक्स कशाकरता वापरला जातो? आपल्या विकास कामासाठी त्यांचा पगार देण्यासाठी वापरला जातो. बरोबर की नाही? मग तुम्ही त्यांना प्रश्न पण विचारले पाहिजे. आता नका विचारू, भविष्यात विचारा की आमच्याकडनं पगार घेता आणि आम्हाला सर्व्हिस का नाही देत? बरोबर की नाही? तुम्ही एखादं इन्कम सर्टिफिकेट मागायला जाता, बरोबर, कुठे, आणि ते तुम्हाला बोलतात आज या उद्या असं करतात ना. त्यांना त्यांना सांगायचं टॅक्स आमच्या टॅक्स मधून जातो, तुमचा पगार हा आमच्या टॅक्स मधून येतो, तर आम्हाला तुम्ही सर्व्हिस दिली पाहिजे. काय केलं पाहिजे? दिली पाहिजे. बरोबर, ठीक आहे. कळलं? किती टक्के टॅक्स आहे? 16% टॅक्स. हे पर्सेंटेज काढता येतात का तुम्हाला? टक्के काढता येतात का तुम्हाला? काढता येतात की नाही? येस और नो? याची बेरीज करा, या तिघांची बेरीज करा. या तिघांच्या बेरीजवर टॅक्स लागतो 16%. किती होतात सांगा ना मला. माझं मॅथ्स कमजोर आहे म्हणून मी क्लिअर नाही दिले. एवढे देतात 223.53. अजून म्हणायचं काय? 222 का 200 100 पण आहे. 110 आहे. 110 आहेत ना? तो एक जो मध्ये तिने खाल्ला ना, तो बरोबर ते सगळे जण तेच करतात. एक कुठेतरी गडबड करतात. 222.93 बरोबर ना? याच्यावर 16% काढा. याच्यावर 16% काढा. कशी काढता तुम्ही बघू. कशी काढता? गुणिले 16 भागिले 100 का? 100 भागिले 2 तर 16 पाहिजे. 16 ने बोला. करणार कसं सांगा मला. टक्के काढणार त्याचं सांगा मला. ही संख्या गुणिले फॉर्म्युला माहित पाहिजे ना पहिले. हा 16 म्हणायचं. ओके, कळालं याला. हा बरोबर, ठीक आहे. हा बरोबर आहे. मग सांगा मला. 0.93 into 100 गुणिले 16 ना, असं ना? गुणिले 16 भागिले 100. 16 बरोबर ना? 16 ने गुणा संपूर्ण रकमेला 67 पैसे आहे. किती आले? रुपये 67 पैसे. किती आलं? 67 पैसे. बरोबर बरोबर आहे. 67 बरोबर आहे. आता हे इतकं बिल आलं होतं प्लस 35.67 त्यामध्ये प्लस केले. बरोबर ना? किंवा हे सोडा. 1 2 3 4 ची टोटल करा. हे बिल आहे तुमचं. 3 आकार 20 आकार वहन आकार प्लस टॅक्स. हा टोटल बिल. ₹258.60 बिल आहे. किती आहे? एकदम परफेक्ट बिल आहे. बरोबर आहे का? त्या रक्कम सगळं बरोबर त्या बिलावर दिलेली आहे. म्हणजे या पद्धतीने बिल कॅल्क्युलेट करायचं. करता येईल तुम्हाला? पुन्हा विचारू एकदा. बिल आल्यानंतर पहिले काय बघणार? काय बघणार? त्यानंतर काय बघणार?
हा तारीख हा का बघणार त्यानंतर का बघणार आपण किती युनिट वापरले ते युनिट एकदा मिळाले की त्यानंतर त्याचं गणित चालू करा म्हणजे आता बिल कॅल्क्युलेशन चालू करा आपल्याला काय माहिती आहे आता युनिट माहिती आहे आणि दर माहिती आहे युनिट माहिती आहे आणि दर माहिती आहे तर त्याची हेड किती आहे 3 आहे 4 आहे स्थिर आकार वीज आकार वहन आकार आणि टॅक्स काय आहे स्थिर आकार किती आहे फिक्स आहे का तो बदली होतो नाही तो एरिया वाईज बदली असतो परंतु रेट सेम आहे तो बदली होत नाही वीज आकार बदली होतो युनिट प्रमाणे बदली होतो की नाही बदली होतो वीज आकार किती आहे वीज आकार किती आहे दर काय वीज आकारचा दर किती आहे बरोबर हे सगळे दर आहे वेगवेगळ्या युनिट त्यानंतर काय आहे वहन आकाराचा दर किती आहे आणि फिक्स आहे तो किती आहे ₹1.45 आपण दिले किती लिहिलं ₹1.45 बरोबर आणि टॅक्स किती आहे 16% टॅक्स किती आहे मग स्थिर आकार वीज आकार वहन आकार याची बेरीज करायची आणि त्यावर 16% काढायचं आणि त्या सर्वांची टोटल केली काय आलेलं आपलं बिल असतं क्लिअर आहे आता कोणाला काही शंका असतील तर सांगा काही विचारायचं आहे तर अजून एक बिल दाखवतो मी तुम्हाला यापेक्षा मोठं आणि ते फास्ट दाखवणार आहे कुठलं बिल घेतलं युनिट